पण हे आणत असताना पहिली गोष्ट एक लक्षात आली की पाणी मोजण्याचे फ्लोमीटरच नव्हते. आपण पहिल्यांदा फ्लोमीटर त्या ठिकाणी लावले आणि पेंच पासून गोरेवाडापर्यंत जे पाणी येतं ते पाणी आपण 1300 कोटी रुपये खर्च करून कॅनलच्या ऐवजी आपण स्टीलच्या पाईपलाईन पूर्ण टाकली. त्यामुळे पाणी इकडे तिकडे वाहत होतं, त्याचं वेस्टेज वाया जात होतं, ते थांबलं. या पाण्यामध्ये येत असताना अजून एक अडचण होती की पेज मधलं पाणी रामटेक आणि मौदा भागातल्या शेतकऱ्यांना पण मिळायचं, पण पाणी कमी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांना पाणी मिळत नव्हतं. त्यामुळे तिथलेही शेतकरी नाराज होते. त्यावेळी कोराडीला खापरखेडा आणि कोराडी या पॉवर प्रोजेक्टमध्ये पेज धरणातलं 400 MLD पाणी पॉवर प्रोजेक्ट करता जात होतं. मग आपण एक नवीन योजना आणली की आपल्याकडे जे टॉयलेटमध्ये आंघोळीला आपण जे पाणी वापरतो ते पाणी जेव्हा भांडेवाडीला आपण नेलं आणि त्या ठिकाणी त्या पाण्याचं शुद्धीकरण केलं आणि जवळपास 375 MLD पाणी आता आपण नागपूर शहरातलं रिसायकलिंग केलेलं पाणी हे कोराडी आणि खापरखेडा पॉवर प्रोजेक्टला दिल्यामुळे 400 MLD आपलं रिझर्वेशन वाढलं आणि त्यामुळे आता आपल्याला पुढल्या 50 वर्ष पिण्याच्या पाण्याची टंचाईची कधी स्थिती निर्माण होणार नाही. पाण्याची चिंता करण्याची गरज नाही. दुसरा आपला पाण्याचा सोर्स जो होता तो कनानचा होता. मला वाटतं जुन्या काळी आपल्याही भागात कनानमधलं पाणी यायचं. कामठी कॅन्टॉन्मेंटला आपण कनानला एक बॅरेज बांधायचो टेम्पररी. दरवेळी पूर आला की तो बॅरेज वाहून जायचा आणि मग शेवटी आपण आता त्या ठिकाणी जवळपास 15 वर्षापूर्वी निर्णय घेतला आणि त्या ठिकाणी आपण कॉन्क्रीटचा बंधारा बांधला. त्यामुळे आता तो वाहून जात नाही आणि कनानवरून 175 MLD पाणी पंपिंग करून आपण उत्तर नागपूर आणि पूर्व नागपूरला ते पाणी पुरवतो. पण पाणी जरी उपलब्ध असलं तरी पाण्याच्या टाक्या नव्हत्या. केवळ 23 पाण्याच्या टाक्या होत्या. पण आपण या काळामध्ये आता 103 पाण्याच्या टाक्या बांधून पूर्ण केल्या आणि मला सांगताना आनंद होतोय की आपल्या दक्षिण नागपूरमध्ये आमदार मोहन मते यांनी मला सूचना केली की आमच्याकडे जागा कमी आहे, पाणी जास्त लागतंय, तेव्हा याचं काहीतरी सोल्युशन काढा. तर आपण डबल डेकर पाण्याची टाकी देखील आपल्या भागात बांधली आणि त्यामुळे आता पाण्याचं डिस्ट्रीब्युशन होत आहे. पाणी जरी मिळत असलं तरी पण आपली पाईपलाईन जुनी झालेली आहे आणि आता ही पाईपलाईन आपण पूर्णपणे नव्याने करण्याची पण योजना हातात घेतलेली आहे. काल मी मानेवाड्याच्या सभेमध्ये बोलत असताना मी लोकांना विचारलं किती वेळ पाणी येतं. त्यांनी सांगितलं 24 तास येतं. डेप्टी सिग्नलमध्ये 24 तास येतं. आता अनेक भागामध्ये 24 तास पाणी मिळतं. काही भागामध्ये 16 तास 18 तास मिळतं. काही भागामध्ये 8 तास 6 तास मिळतं. पण पाण्याची कुठेही टंचाई नाही आहे. आज पाणी मुबलक आहे आणि आपल्या देशात 24/7 ही योजना यशस्वी करणारी देशातली पहिली महानगरपालिका असेल तर नागपूर महानगरपालिका आहे. एवढंच नाही तर तुमच्या या टॉयलेटमधलं पाणी शुद्ध करून महाराष्ट्र राज्य वीज मंडळाला विकून वर्षाचे 300 कोटी रुपये कमाई करणारी पण महानगरपालिका ही नागपूर महानगरपालिका आहे. म्हणजे या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आपण सोडला. रोडचा प्रश्न गंभीर होता. हा जो समोरचा रिंग रोड आहे, मी ज्यावेळी 80-82 साली आमदार झालो त्यानंतर 19 वेळा याच्यावर प्रश्न विचारला. हा रोडच होत नव्हता आणि त्यामुळे ट्रकचा ट्रॅफिक सगळ्या मुख्य रस्त्यावरून जात होता आणि त्यामुळे नागपूरमध्ये अनेक शाळकरी मुलं ही ट्रक खाली चिरडल्या गेली. त्यावेळी मोठे आंदोलन झाली आणि त्यानंतर या रिंग रोडच्या कामाला सुरुवात झाली. त्या काळात रोड बांधला गेला पण यावर लाईट पण नव्हते. त्यानंतर मी जेव्हा मंत्री झालो 2014 साली तेव्हा हा रोड पूर्ण मी कॉन्क्रीटचा करण्याचा निर्णय घेतला आणि हा संपूर्ण रोड कॉन्क्रीटचा झाला. एवढंच नाही तर मोहन मते यांच्या प्रयत्नांमधून यावेळी आपण इथे 2 फ्लायओव्हर देखील मंजूर केले आहे
आणि हे फ्लायओव्हर होत असताना मी स्वतः मोहन मतेंना पीडब्ल्यूडीच्या अधिकाऱ्यांना बोलावलं आणि मी त्यांना सांगितलं की दोन्ही बाजूला वस्ती आहे, लोक हा रोड क्रॉस करतात, तेव्हा ज्या ठिकाणी पूल आहे त्या ठिकाणी फूटओव्हर ब्रिज असे डिझाईन केलेले आहे की ज्यावर स्कूटर देखील वरती चढून तुम्हाला जाता येईल आणि सिनियर सिटीजन आणि दिव्यांगांकरता लिफ्ट लावलेली आहे. अशी ठिकठिकाणी फूटओव्हर ब्रिज देखील टाकलेले आहेत, ज्यामुळे सायकल, स्कूटर, सिनियर सिटीजन यांची व्यवस्था होणार आहे. या रस्त्यावर मी स्वतः लक्ष घालून झाडं लावण्याचा कार्यक्रम केला. त्या ठिकाणी या रोडला हिरवं करण्याचा आपण प्रयत्न केला. परवा मी आपल्या इथे तुकडोजी महाराज पुतळ्यांच्या जवळ रघुजीनगरमध्ये सभेला होतो. मी त्यांना विचारलं की हा समोरचा रोड जो आहे हा केव्हा बनला. त्यांनी मला सांगितलं 1997 साली बनला. तेव्हा तुम्हीच मंत्री होते, पालकमंत्री होते, तुम्ही बांधला. म्हणजे आता त्याच्यानंतर तुकडोजी महाराजांचा छोटा ताजबागकडे येणारा रोडही कॉन्क्रीटचा झाला आणि अजनीकडे जाणारा रोडही कॉन्क्रीटचा झाला. मी त्यांना प्रश्न विचारला की या रोडला बांधून आता 28 वर्ष झाली, कुठे या रोडवर गड्डा पडलाय का. त्यांनी सांगितलं एकही गड्डा पडलेला नाही. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे जिवंत आहात तोपर्यंत, तुमची मुलं बाळ जिवंत आहेत तोपर्यंत आणि त्यांची मुलं होतील तोपर्यंत या रोडवर गड्डे पडणार नाही, असे मजबूत रस्ते झाले. आता ही गोष्ट वेगळी आहे की काही ठेकेदार, काही नगरसेवक, अधिकारी नाराज होतील की तुम्ही रोडचा एवढं मेंटेनन्सचं कामच नाही निघालं तर आमचं कसं. पण असे मजबूत रस्ते नागपुरात बनले. आणि एवढंच नाही तर नागपूरने आता भारतात एक रेकॉर्ड केला. वर्धा रोडवर, पारडी समोर, भंडारा रोडवर आणि त्याचबरोबर कामठी रोडवर सदरमध्ये एकाच पुलरवर खाली रस्ता, वरती फ्लायओव्हर आणि त्याच्यावरती मेट्रो. म्हणजे एक प्रकारे आपण या सगळ्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झाली आणि या पुलांना अवॉर्ड पण मिळाले. असं देशात कुठेही पाहायला मिळणार नाही. असे हे 2 लेअर 3 लेअरचे ब्रिज आपण नागपूर शहरात केले. गड्डीगोदम चौकामध्ये आपण जो ब्रिज बांधला तिथे खाली रोड आहे, नागपूर जबलपूर कामठी रोडला गुरुद्वाराच्या बाजूला. वरती रेल्वेचा आरओबी आहे. मुंबई, कलकत्ता आणि दिल्ली मद्रास रेल्वे लाईन आहे, त्याच्यावरती मेट्रोचा आरओबी आहे. पूल आहे, नाही त्याच्यावरती आपला पूल आहे जिथून आपण वाहतूक करू शकतो, त्याच्यावरती मेट्रो आहे. म्हणजे एकाच ठिकाणी 4 लेअर आहे. आणि भारतातला हा विश्व विक्रम देखील करण्याचा मान नागपूरला मिळाला. नागपूरमध्ये पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटला, आपल्या इथल्या कॉन्क्रीट रोडचा प्रश्न सुटला. नागपूर सुंदर करण्याकरता आपण फुटाळ्याला म्युझिकल फाउंटेन तयार केलं. ही गोष्ट खरी आहे की वाईट काम केल्याने जेवढे दुश्मन होत नाही तेवढे चांगलं काम केल्यामुळे जास्त विरोध होतो. सुप्रीम कोर्टापर्यंत केस गेली, आपण जिंकलो आता. आणि हे जे फाउंटेन आपल्यापैकी अनेक लोकांनी बघितलं असेल, हे जे फाउंटेन आहे त्याचे आर्किटेक्ट फ्रान्समधले, पंप आणले टर्कीवरून, हे बनवलं दक्षिणेतली अभिनेत्री आहे रेवती म्हणून, तिने बनवलं. संगीतकार AR रहमान यांचा आहे. इंग्लिश कॉमेंट्री अमिताभ बच्चनची आहे. मी स्वतः त्यांना विनंती केली, त्यांनी स्वतः आपल्याला ती कॉमेंट्री दिली. हिंदीमध्ये गुलजार साहेबांची आहे, मराठीत नाना पाटेकरची आहे आणि 6 ऑस्कर विजेत्यांनी त्यात काम केलं. जगातलं सगळ्यात सुंदर असं फाउंटेन म्हणून त्याचं नाव घेतलं जातं. हे फाउंटेन आपण नागपूरमध्ये तयार केलं, याचा मला अभिमान आहे. आता वर्धा रोडवर आपण एक बर्ड पार्क बांधतोय. त्या ठिकाणी ऑलरेडी अर्ध काम झालेलं आहे आणि आता त्या ठिकाणी मोठा प्लॅस्टिकची अशी नेट आहे आणि या रस्त्याच्या दुप्पट तिप्पट मोठी आणि खूप मोठी रुंद आहे, लांबी मोठी आहे आणि त्या ठिकाणी आतमध्ये पक्षी उडणार आहेत. आपण जगातून 15 लाख, 20 लाख, 25 लाख रुपये खर्च करून ते पक्षी विकत आणणार आहे
अशफाक नावाचे आर्किटेक्ट आहे, अर्ध हबीब खान म्हणून आर्किटेक्ट त्यांनी बनवलं आहे. आणि आता त्या ठिकाणी हे जे पक्षी राहणार आहेत, तुम्ही आतमध्ये गेले बघायला की ते पक्षी तुमच्या खांद्यावर येऊन बसणार आहे आणि तुमच्याशी बोलणार आहे, तुम्ही त्यांच्याशी बोलणार आहे. असं इंटरनॅशनल बर्ड पार्क आपण नागपुरात बांधतोय. आपल्या समाजात 4% दिव्यांग आहेत. आपण 40,000 दिव्यांगांना एकाच वेळी काठीपासून असेल, व्हीलचेअर असेल, अनेक प्रकारचं साहित्य वाटलं. आणि त्याचबरोबर आपल्या दिव्यांगांकरता आपण पूर्व नागपूरमध्ये तिथे लता मंगेशकर उद्यानासमोर एक मोठा दिव्यांग पार्क बांधला, केवळ दिव्यांगांकरता. तुम्ही बघा, भारतात कुठेही नाही आहे, पण दिव्यांगांकरता पार्क बांधण्याचं काम आपल्या नागपूरमध्ये झालं. नागपूरमध्ये शिक्षणाचं हब बनलं. विशेषतः कोणाच्याही घरी गेलं आणि आपण विचारलं की तुमचा मुलगा कुठे शिकतो, तर सांगायचे पुण्यात शिकतो, मुंबईत शिकतो. मला नेहमी वाटतं नागपूरमध्ये काय या सगळ्या सुविधा नाही आहे. आपण भांडेवाडीच्या डंप यार्डवर कचऱ्याची जागा होती, त्या ठिकाणी 450 एकर जागेमध्ये जागतिक दर्जाची सिम्बायोसिस युनिव्हर्सिटी आणली आणि आपल्या भागातल्या अनेक घराघरातली मुलं तिथे शिकली. आणि ही मुलं आता अमेरिकेत आणि जगात जाऊन करोडो रुपये कमावून राहिले आहेत. आज हजारो मुलांना रोजगार देण्याचं काम सिम्बायोसिस युनिव्हर्सिटीने केलं. त्याच्या बाजूला आपण आता नर्सिंग मुंगजी ही भारतातल्या पहिल्या 5 युनिव्हर्सिटीमधली ती पण युनिव्हर्सिटी आणली आहे. आणि KG to PG आता यावर्षी तिथे सुरू होणार आहे. जो कचरा आपण आपल्याकडे तयार होतो, त्या कचऱ्याला वेगवेगळं करून, सॅग्रिगेट करून, त्यातलं प्लास्टिक, मेटल्स आणि ग्लास वेगळं काढून त्या कचऱ्यापासून आपण 28 टन पर डे आता बायो CNGचा प्लांट टाकलेला आहे. पुढल्या 2-3 महिन्यात त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि त्या प्लांटवर नागपूरच्या स्कूटर, बसेस, कार आपण चालवणार आहोत. मी ट्रान्सपोर्ट मंत्री आहे म्हणून माझं म्हणणं, आपण जरूर विचार करा की पेट्रोल डिझेलवरची मोटरसायकल किंवा कार आता विकत घेऊ नका. मी बजाज कंपनीची CNG वर चालणारी मोटरसायकल पुण्यामध्ये 8 महिन्यापूर्वी लॉन्च केली. तेव्हा राजीव बजाज, त्या बजाज कंपनीचे मालक, त्यांनी मला सांगितलं की पेट्रोलवर जी मोटरसायकल चालते त्याच्या 1 किलोमीटरचा खर्च ₹2.40 आहे आणि जी मोटरसायकल CNG वर चालते त्याचा खर्च ₹1 आहे. म्हणजे आता नागपूरचा 28 टन CNGचे पंप आता सगळीकडे निघत आहेत. मारुती सुझुकी पासून आता सगळ्या कंपन्यांच्या CNGच्या गाड्या आलेल्या आहेत, CNGच्या बस आहेत, CNGचा ट्रॅक्टर आहे आता. आणि त्यामुळे हा CNG आता नागपूरच्या जनतेला उपलब्ध होणार आहे. यातून त्यांना स्वस्तात इंधन